यंदाच्या IPL मध्ये सर्वात जास्त बोलबाला आहे तो राजस्थान रॉयल्स आणि त्यांचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याचा। मात्र हा बोलबाला खेळाच्या जीवावर आहे की फिक्सिंगच्या जीवावर असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। आपल्या आक्रमक खेळीने फेमस झालेला आणि वयाच्या 14व्या वर्षी IPL गाजवणारा वैभव असा अचानक वादात कसा सापडला? वैभवची कारकीर्द सुरू होण्याआधीच हा वाद म्हणजे धोक्याची मोठी घंटा आहे का? या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण डगआउट मधील त्या एका कृतीमुळे फिक्सिंगची चर्चा सुरू झाली आहे। इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 चा हंगाम सध्या मैदानातील अटीतटीच्या लढतीपेक्षा मैदानाबाहेरील एका गंभीर वादामुळे अधिक चर्चेत आलाय। जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानल्या जाणाऱ्या IPL मध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि नियमभंगाचं सावट पाहायला मिळतंय। राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB यांच्यातील सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेनं BCCI आणि अँटी करप्शन युनिटच्या भुवया उंचावल्यात। डगआउट मध्ये मोबाईल फोनच्या वापरामुळे हा संपूर्ण गदारोळ निर्माण झाला। यामुळे IPLच्या कडक सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। राजस्थान रॉयल्स आणि RCB यांच्यातील हाय व्होल्टेज सामना सुरू असताना कॅमेरा राजस्थान रॉयल्सच्या डगआउटकडे वळला। यावेळी राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर हे आपल्या हातात मोबाईल फोन घेऊन काहीतरी पाहताना किंवा चॅटिंग करताना दिसले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या अगदी शेजारी बसलेला 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा देखील त्या मोबाईल स्क्रीनकडे बारकाईने पाहताना कॅमेऱ्यात कैद झाला। IPLच्या नियमांनुसार प्लेयर्स आणि मॅच ऑफिशियल्स एरिया म्हणजेच डगआउट मध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण विशेषतः मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई आहे। या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली। IPL मध्ये 2013च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर BCCIनं सुरक्षेचे नियम अत्यंत कडक केले होते। डगआउट मध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी असण्याचं मुख्य कारण म्हणजे बाहेरील व्यक्ती किंवा बुकींशी कोणताही संपर्क होऊ नये। जेव्हा एखादा अधिकारी किंवा खेळाडू डगआउट मध्ये फोन वापरतो तेव्हा माहितीची देवाणघेवाण होण्याची शक्यता निर्माण होते। वैभव सूर्यवंशी हा मैदानात असताना किंवा डगआउट मध्ये असताना बाहेरील जगाशी संपर्क करू शकत नाही। मात्र टीम मॅनेजरच्या फोनमध्ये तो डोकावून पाहत असल्याने त्याला काही सूचना दिल्या जात होत्या का किंवा बाहेरील परिस्थितीबद्दल माहिती दिली जात होती का असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। सोशल मीडियावर चाहत्यांनी याला मॉडर्न डे फिक्सिंग किंवा नियमभंग असं संबोधण्यास सुरुवात केली आहे। वैभव सूर्यवंशी हा IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरलाय। याच सामन्यात RCBच्या गोलंदाजांची पिसं काढत अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक ठोकलं आणि 78 धावांची तुफानी खेळी केली। एका बाजूला त्याच्या बॅटिंगचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला डगआउट मधील या घटनेमुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसलाय। केवळ 15 वर्षांचा असल्यानं त्याला नियमांची पूर्ण जाण नव्हती। ही मॅनेजरनं त्याला मुद्दाम काही दाखवलं याचा तपास आता BCCI करतंय। या प्रकरणाची दखल BCCIनं अत्यंत गांभीर्यानं घेतली आहे। BCCIचे सहसचिव देवजीत सैकिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय की डगआउटमध्ये मोबाईल फोन दिसणं ही गंभीर बाब आहे। आम्ही या घटनेचा सखोल आढावा घेत आहोत। अँटी करप्शन युनिट यावर आपला अहवाल सादर करेलच। जर नियमांचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित व्यक्ती आणि फ्रँचायझीवर कडक कारवाई केली जाईल। राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं अद्याप यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही, परंतु सूत्रांनुसार टीम मॅनेजरनं ड्रेसिंग रूम मध्ये फोन वापरण्याऐवजी चुकून डगआउट मध्ये वापरल्याचा दावा केला जातोय। राजस्थान रॉयल्ससाठी हा वाद नवीन नाही। 2013 मध्ये श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या राजस्थानच्या 3 खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाली होती, ज्यानंतर संघांवर 2 वर्षाची बंदी घालण्यात आली होती। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यानं राजस्थान रॉयल्सच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। जर याही वेळी राजस्थानवर हीच वेळ आली तर काय होऊ शकतं तेही पाहूयात। BCCI राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीवर मोठा दंड आकारू शकतं। टीम मॅनेजर रोमी भिंडर यांच्यावर काही सामन्यांची बंदी किंवा कायमस्वरूपी निलंबन होऊ शकतं। वैभव हा अल्पवयीन आणि नवा खेळाडू असल्यानं त्याला केवळ समज देऊन सोडलं जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, परंतु त्याच्या वर्तनावर वॉच ठेवला जाईल। IPL ही केवळ खेळाची स्पर्धा नसून ती कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी व्यावसायिक लीग आहे। अशा ठिकाणी नियमांची पायमल्ली होणं हे खेळाच्या भावनेला छेद देणार आहे। वैभव सूर्यवंशी सारख्या उगवत्या ताऱ्यासाठी हा अनुभव नक्कीच धक्कादायक आहे। आता BCCIचा अंतिम निर्णय काय येतो याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय।